यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला -80% उजनीतून उचलता येणार पाणी। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापुरात वर्षभरात सरासरी 550 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो। गेल्या वर्षी जून अखेरपर्यंत सरासरी 300 मिलीमीटर पाऊस झाला होता। यंदा केवळ 46 मिलीमीटर पाऊस झाला आहे। अद्याप पावसाचा पत्ता नसल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे। आज सकाळी 6च्या नोंदणीनुसार उजनी धरणात 50 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या पाणी पातळी -25% एवढी असून गेल्या वर्षी आजच्या दिवशी ती पाणी पातळी -62% एवढी होती। सोलापूर महापालिका जुन्या आणि नवीन अशा दोन्ही जलवाहिनीतून उजनी धरणातून दररोज 190 MLD पाणी उपसा करते। -32% पाणी पातळी जाईपर्यंत जुन्या जलवाहिनीतून पाणी उचलता येते, तर धरणातील पाणी पातळी -80 पर्यंत जाईपर्यंत नवीन जलवाहिनीतून पाणी उपसा करता येणार आहे। शहराला सध्या तरी पाण्याची टंचाई नाही, तरीही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 10% पाणी कपात करण्यात आली असून हिप्परगा तलावातून 10 MLD पाणी घेतले जाते। शहरात दररोज 210 MLD पाणी येत असल्याची माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली। सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल आणि आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडून वारंवार नालेसफाईचा आढावा, मात्र अधिकाऱ्यांकडून कासव गतीने कामकाज। सोलापुरातील डॉक्टर वळसंगकर मृत्यू प्रकरणाला वर्ष झाल्यानंतर आता वळसंगकरांचे जावई सुजय फडके आणि वळसंगकरांची सून डॉक्टर सोनाली वळसंगकर यांच्यातील कलह शिगेला। दोघांनीही दिल्या सदर बाजार पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी। अँटी करप्शनने अटक केलेल्या सोलापूर झेडपीच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक लक्ष्मण बालवाड आणि विक्रम बारबोले यांना कोर्टाने दिली पोलीस कोठडी। सोलापुरातील 16 केंद्रांवर उद्या दुपारी 2:30 ते सायंकाळी 4:15 या वेळेत 4507 विद्यार्थी देणार नीटची परीक्षा। सोलापुरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्यात आले पोलीस बंदोबस्तात नीटचे पेपर। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर उद्या सकाळी 7 वाजता होणार योग दिनाचा मुख्य कार्यक्रम। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त AC बँक्वेट हॉल। या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा। 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर। संपर्क 70 58 65 28 75। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाइन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क 9607151719। दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमध्ये झालेल्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि पोलीस कॉन्स्टेबल हेमंत वाघमारे यांनी महाराष्ट्र पोलिसात प्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल सोलापूर शहर पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी केले दोघांचे अभिनंदन। दक्षिण सोलापुरातील मंद्रुपचे शिवानंद शिंगडगाव, माढा तालुक्यातील बैरागवाडीचे प्रवीण माने, पंढरपूर तालुक्यातील बार्डीचे भारत बनकर, सांगोल्यातील सुजापूरचे सदाशिव चौघुले आणि दक्षिण सोलापुरातील निंबर्गीचे प्रणव बिराजदार या 5 शेतकऱ्यांना जाहीर झाले शासनाचे कृषी पुरस्कार। यंदाच्या वर्षीच्या आषाढी वारीसाठी 76 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून वारकऱ्यांना सुविधा पुरवताना सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे। ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या समवेत घेतलेल्या बैठकीत आवाहन। खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील 119 केंद्रांची तपासणी, 64 परवाने निलंबित, 4 जणांचे परवाने रद्द, तर 4 केंद्रांवर दाखल करण्यात आले गुन्हे।
PM किसान योजनेतील 23वा हप्ता आज जमा केला जाणार. सोलापूर जिल्ह्यातील 4,92,000 शेतकऱ्यांना मिळणार 98 कोटी रुपयांची रक्कम. गोसेवा आयोग आणि राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने काढली जाणारी राज्यमाता गोमाता संवाद यात्रा 27 जूनला सोलापुरात येणार. सायंकाळी 4 वाजता फडकुले सभागृहात विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर अंतिम निकाल. पुराव्याअभावी माजी मंत्री पद्मसिंग पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. सलग दुसऱ्या दिवशी बेस्टचा संप सुरूच. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत संप मागे नाही. भेटी संदर्भातील कोणताही निरोप देण्यात आलेला नाही. बेस्ट कृती समितीचे पदाधिकारी आंबोणकर यांची माहिती. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी संप मागे घेण्याचं परिवहन मंत्र्यांचं आवाहन. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. निवासिनी श्री अंबाबाईची पूजा आणि दर्शन घेऊन विविध कामांचे कोल्हापुरात करणार उद्घाटन. अंबाबाईच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. प्रशासन सज्ज. उद्या नीट परीक्षा. 1000 पोलीस आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त. पुण्यातच प्रत्येक केंद्रावर सुमारे 20 पोलीस नियुक्त, तर काही संवेदनशील जिल्ह्यात ड्रोनचा वापर. मुंबईत काल झालेले 2ही शिवसेनेचे मेळावे भाषणबाजीमुळे चांगलेच गाजले. एकनाथ शिंदे म्हणाले, ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही. तर उद्धव ठाकरे म्हणाले, सोन्यासारखी शिवसेना चोरांच्या हातात देऊ नका. भिवंडीत अन्नातून विषबाधा झालेल्यांची संख्या 94च्या वर. फेमस शॉर्मामधून विषबाधेचा उद्रेक. FD कडून दुकान सील. मालक दिलशाद अन्सारी विरोधात गुन्हा दाखल. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची आरक्षण प्रक्रिया 13 जुलैपासून कोकण कन्या, मांडवी आणि तुतारी एक्सप्रेस सारख्या नियमित गाड्यांसाठीचे आरक्षण करता येणार. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. मनसेचा आज रंगशारदा हॉल मुंबई येथे मेळावा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 3200 कोटी रुपयांच्या विकास कामांचे करणार भूमिपूजन आणि उद्घाटन. पुढील 2 ते 3 वर्षांसाठी 3 लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन आणि 50,000 कोटी रुपयांचे संरक्षण निर्यात निर्धारित वेळेआधीच गाठण्यासाठी सज्ज. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे प्रतिपादन. पारपत्र सेवा अधिक जलद आणि लोकाभिमुख. देशातील दुर्गामी भागात पासपोर्ट सेवा पोहोचत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री S जयशंकर यांची दिल्लीत माहिती. ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी Amazonची नवीन 100 केंद्रे. देशातील प्रमुख शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने होणार सुरुवात. ग्राहकांना उत्तम आणि जलद डिलिव्हरी देणे कंपनीचे उद्दिष्ट.